नमः. वानर ओनी सावधान पाती तव हेम भुवन हेमशया हेमसन उपरी अस्त्र न हेमाचे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. तर असणार कालच्या अध्यायाच्या ठिकाणी असणार हनुमानजी असणार त्या सर्व वानर सेनेला घेऊन असणार जे काही गुप्त अशा प्रकारचं ते भुयार होतं त्या असणार भुयारामध्ये ज्यावेळेस गेले त्यावेळेस असणार सर्व वानर असणार त्या ठिकाणी तहान भुकेनं असणार त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले होते. तशा वानरांना असणार हनुमानजीनं आपल्या शेपटीवर बसवलेलं आहे, कुणाला असणार हातावर बसवलेलं आहे आणि सर्व वानरांना घेऊन असणार त्या ठिकाणी त्या भुयाराच्या असणार आतमध्ये असणारा ज्यावेळेस हनुमानजीनं प्रवेश केला ज्यावेळेस असणार हनुमानजीनं असणार ते पाहिलं दृश्य आणि सर्व वानर सेना असणार त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर डोळे असणारे सर्वांना झाक असणारे सर्वांची उघडले. सर्वांचे डोळे ज्यावेळेस असणार उघडले त्यावेळेस सर्व वानर सेना पाहू लागले की जिकडं पाहावं तिकडं असणार घर सोन्याचे दिसू लागलेले आहेत, मंदिरं सोन्याचे दिसू लागलेले आहेत. सर्व असणारा परिसर त्या ठिकाणी सोनेनं मढलेला सर्व वानर सेनेनं डोळ्यानं पाहिलेला आहे. स्थिती हेममय अवघ्या भिंती हेममय हेमदीप्ती का हेमदीप्ती पात्र पंक्ती हेममय. आणि काय काय सोन्याचं होतं, सर्व भिंती सुद्धा असणाऱ्या त्या ठिकाणी सोन्याच्याच होत्या, दरवाजे सुद्धा सोन्याचेच होते, दरवाजेला लावायच्या कड्या सुद्धा असणाऱ्या सोन्याच्याच होत्या, जेवायचे ताट सुद्धा सोन्याचेच होते, प्यायला पाणी तांब्या सुद्धा असणारा त्या ठिकाणी सोन्याचा होता. असं दृश्य असणारं सर्व वानरांनी पाहिलेलं आहे. हेम विमाने हेम अंबरे हेम बद्ध सरोवरे हेम मत्स्य हेम नगरे जळचरे हेम माय. आता काय काय सोन्याचं होतं, जो काही समुद्र त्या ठिकाणी पाण्याचा जो काही तलाव होता त्याचा सुद्धा असणारा त्या ठिकाणी सर्व तलावच असणारा चौबाजूला सोन्यानं मढलेला होता आणि जे काही त्यात मासे होते ते सुद्धा असणारे सोन्यासारखे सोन्याचेच मासे असणारे त्या ठिकाणी होते. अशा प्रकारचं सर्व काही जिकडं पाहावं तिकडं सुवर्णानं असणारं संपूर्ण अशा प्रकारचं ते जे भुयार आहे ते असणारं सर्व वानरांनी सोन्यासारखं दिसल्याच्या नंतर आश्चर्य केलेलं आहे. मुक्त फळे हेम रत्ने हेम पदके हेम भूषणे हेममय उपकरणे हेमाभरणे पशुपक्षी. आता असणाऱ्या त्या ठिकाणी जे काही सर्व असणारे त्या ठिकाणी पक्षी सुद्धा होते, जे काही असणाऱ्या फुलपाखरू सुद्धा होते ते सुद्धा असणारे ते सोन्याचे होते. सोन्याचे म्हणजे असणारे आपल्या घरच्या सोन्याचे नाही, जे काही अलंकार असणारा सोन्याचा घालतात त्या असणारं सोन्यानं सर्व काही मडवलेलं होतं. अशा प्रकारचं सर्व काही पूर्ण असणारं जिकडं पाहावं तिकडं सुवर्ण त्या सर्व वानरांनी पाहिलं आणि सर्वांना असणारं आश्चर्य वाटू लागलेलं आहे की एवढं असणारं पूर्ण सुवर्णाने संपन्न अशा प्रकारचं हे भुयार नेमकं आहे तरी कुणाचं, असा विचार सर्व वानरांना पडलेला आहे. विवारी धनधान्य समृद्धी विवारी परमा अमृतनादी विवरा माझे रिद्धी सिद्धी सुख त्रिशुद्धी वानर. आणि ते जे असणार गुहा असणार जी होती त्या गुहेमध्ये असणार कशाचीच कमतरता नव्हती. स्वतः असणारा रिद्धी सिद्धीच त्या ठिकाणी येऊन असणारं सर्व कृत्य करतात की काय, सर्व पुरवतात की काय असं वानरांना वाटू लागलेलं आहे. अन्नधान्याचे ढिगारेचे ढिगारे लागलेले आहेत. पाणी असणारं फिल्टर पेक्षा सुद्धा शुद्ध पाणी असणारं त्या नदीला होतं. एवढं शुद्ध पाणी असणारं सर्व वानरांनी बघितलं. त्यांना आश्चर्य वाटू लागलेलं आहे की कशा प्रकारची ही गुहा असेल की इथं असणारं एकही गोष्टांची असणारी उणीव नाही. जिकडं पाहावं तिकडं मन असणारं प्रसन्न करणारं अशा प्रकारचं सर्व वानरांनी दृश्य पाहिलेलं आहे. नस्वनी रविचंद्र भास विवरा माझी नित्य प्रकाश त्याने वानराती उल्हास पाहती वास वायुपुत्र. आता असणार ती होती गुहा. त्या गुहेमध्ये येताना असणारा स्वतःचा हात बघायचा म्हणलं तर दिसत नव्हता, एवढा अंधार असणारा त्या ठिकाणी होता. मग तशा गुहेमध्ये असणारा त्या ठिकाणी सूर्याचा तर प्रकाश येऊ शकत नाही, तरीही असणारा लख उजेड असणारा त्या ठिकाणी पडलेला होता. स्वयंप्रकाशित अशा प्रकारची ती गुहा होती. आणि हे दृश्य ज्यावेळेस वानरांना पाहिलं सर्वांना आश्चर्य वाटू लागलं, कारण आपण गुहेमध्ये असणारा या ठिकाणी कितीतरी लांब असणारा खोल आलेलो आहोत. येताना आपल्याला आपलेच माणसं आपलं तोंड आपलेच हात दिसत नव्हते, एवढा असणारा काळाकुट्ट अंधार होता. मग असणारे या ठिकाणी कशा प्रकारे उजेड येत असावा, कशा प्रकारे अन्नधान्य पिकत असावं, या ठिकाणची असणारी रहदारी कशी चालत असावी अशा प्रकारचा विचार सर्व वानरांना पडलेला आहे. ऐशी रमणीय स्थानी हनुमंत पावनी अनयनी मनुष्य मात्र न दिसेन
सकळ भुवनी शोधोनी. आता अशा प्रकारचं नयनरम्य अशा प्रकारचं ते वातावरण आहे, मनाला प्रसन्न करणारं अशा प्रकारचं वातावरण आहे. जिकडं पाहावं तिकडं सोन्यानं मढलेलं आहे, पाणी परिपूर्ण आहे, अन्नधान्याचे ढिगारे लागलेले आहेत, सर्व झाडं फुलं असणारे त्या ठिकाणी, सर्व फुलांच्या झाडांना फुलांनी भरलेले आहेत, फळांचे झाडं फळांनी भरलेले आहेत. परिपूर्ण अशा प्रकारची ती गुहा आहे, परंतु एकही मनुष्य असणारा या ठिकाणी नाही. मग याचं संगोपन नेमकं कोण करत असावं, याचा असणारा मालक अशा प्रकारचा कोण असावा, असा विचार हनुमानजीला पडलेला आहे. अपूर्व देखील मंदिरा माझारी चिर कृष्णांची दारी तापसी बैसली एक कुमारी तेज करी दीप्यमान. आता असणारा कुणाचं हे असावं किंवा इथं कोणी मनुष्य आहे का, हे पाहण्यासाठी असणारा सगळीकडे शोध घेऊ लागले. त्यावेळेस हनुमानजीला एका मंदिरामध्ये असणारा अतिशय दैदिप्यमान अशा प्रकारची एक तापस्विनी बसलेली दिसलेली आहे. अंगावर असणारा रत्न जडित अशा प्रकारचे तिनं वस्त्र घातलेले आहेत आणि अतिशय असणारं त्या ठिकाणी तेजस्वी अशा प्रकारचं रूप असणारं तपाच्या सामर्थ्यावर त्या तपस्विनीचं हनुमानजीनं दुरून पाहिलेलं आहे. तप प्रताप गळांगी तेजाचा उमाळा तिशी देखताची डोळा वानर पाळा शंकला. आता असणारा सर्व वानर सेना त्या ठिकाणी त्या तपस्विनीकडे पाहू लागलेली होती आणि ज्या वेळेस असणारा तिच्या तपाच्या सामर्थ्याने एवढी तेजस्वी अशा प्रकारची ती दिसायला होती की तिचं सामर्थ्य असणारं बघितल्याबरोबरच कितीच सामर्थ्य हिच्याकडे असेल असं सर्व वानरांना वाटू लागलेलं आहे. तिचा शोधावय मुख्यार्थ पुसता झाला हनुमंत तू कोण या भुवनात बिल वृत्तांत माझ आता नेमकं हे वन कुणाचं आहे, असणारी जी गुहा आहे ती कुणाची आहे, ही तापस्विनी या ठिकाणी काय करते, हा सर्व वृत्तांत असणारा आपल्याला कळावा म्हणून हनुमानजी असणारे त्या तपस्विनीच्या जवळ जाऊन विचारू लागलेले आहेत की या गुहेमध्ये असणारं तू का बसलेली आहेस, ही गुहा नेमकी कुणाची आहे आणि तू इथं कशी आलीस, अशा प्रकारचा वृत्तांत हनुमानजी असणाऱ्या त्या तपस्विनीला विचारू लागलेले आहे. तू एकाकी स्त्रिया बळा तप प्रभावे तेज प्रबळा तेने निर्मल या बिळा तुझ या स्थळा केवी प्राप्ती. आता तू एवढी तपस्विनी अशा प्रकारची आहेस, तू काय तुझ्या स्वतःच्या तपाच्या सामर्थ्यावर हे असणारं बीळ तयार केलंस की काय हे असणारं दुसऱ्या कुणाचं आहे, ते तुला कशा प्रकारे भेटलेलं आहे, याचा समूळ वृत्तांत असणारा तुम्ही मला सांगा, अशी विनंती हनुमानजी असणाऱ्या त्या तपस्विनीची करत आहेत. विवरी समृद्धी संपूर्ण सुख रूप शोभे भुवन तेथील राजा सांग कोण तेने का स्थानका त्यागिले. आता या असणाऱ्या विवरामध्ये परिपूर्ण अशा प्रकारचं हे विवर आहे, इथं कोणत्याच गोष्टीची असणारी कमतरता नाही, सुवर्ण आहे, खायला अन्नधान्य आहे, प्यायला पाणी असणारं निर्मळ आहे, अशा प्रकारचं हे विवर असणारं स्थापित कोणी केलेलं आहे, या विवराचा राजा कोण आहे, याचा मालक कोण आहे आणि तो मालकानं असणारं हे तुझ्या हवाली का केलेलं आहे, हे सर्व काही मला असणारं तू थोडं खुलं करून सांग, असं असणारं त्या ठिकाणी हनुमानजी त्या तपस्विनी मातेला बोलतात. आश्रमाशी आलो येत आम्ही तुझ्या व्यंगत पुशीला सांगो निवृत्तांत करी स्वागत तिथीचे. आता आम्ही या विवरामध्ये आलेलो आहोत आणि तू या विवरामध्ये पहिलीच येऊन बसलेली आहेस, म्हणजे असणारा आम्ही तुझे असणारा अतिथी अशा प्रकारचे आहोत, आम्ही तुझे असणारे पाहुण्यासारखे आहोत, आम्ही जे विचारलंय तेवढं आम्हाला सांगून असणारं आमच्या मनाची तृप्ती कर, आमचे जे काही मनामध्ये प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नाचं निवारण असणारं त्या ठिकाणी तू कर, असं असणारं हनुमानजी असणारं त्या तपस्विनी मातेला बोलू लागलेले आहेत. प्रभु रामचंद्र भगवान की जय. 12 13 ऐसे पुसत हनुमंत तापसी झाली अति विस्मित हे विवराती गुप्त वानर येत केवी आले. अशा प्रकारे हनुमानजी बोलू लागलेले होते. ती तपस्विनी आपल्या तपस्यामध्ये असणारी मग्न होती, पण ज्या वेळेस हनुमानजीचा आवाज ऐकला त्यावेळेस असणारं तिला वाटलं हे असणारं आतापर्यंत या विवरामध्ये कोणी सुद्धा आलं नाही, अतिशय गुप्त अशा प्रकारचे हे स्थान आहे, कुणीच या ठिकाणी येऊ शकत नाही, मग असणार हे वानर या ठिकाणी आले कसे असा विचार त्या तपस्विनी मातेला पडलेला यक्ष आहे. राक्षस दुर्गम नित्य देव दानवा विवर गुप्त तुम्ही काय
श्रीराम भक्त तरेच येथे आले ती. आणि त्यावेळेस तपस्विनी माता हनुमानजीला बोलू लागलेले आहेत की राक्षस सुद्धा दुर्धर अशा प्रकारचा राक्षस सुद्धा या बिळाचा शोध घेऊ शकत नाही आणि या बिळामध्ये येऊ शकत नाही. देवांना जरी विचार पडला की आपण त्या बिळामध्ये जावं, त्यांना सुद्धा या बिळामध्ये येण्याचा मार्ग असणारा सापडत नाही. तुम्ही असणारे निश्चितच प्रभू रामचंद्राचे भक्त असावाल, म्हणूनच या ठिकाणी येण्याचा रस्ता असणारा तुम्हाला सापडलेला आहे, असं तपस्विनी माता हनुमानजीला बोलतात. श्रीराम नामाचा विश्वास ज्यांसी नामी आवडी अहर्निशी दुर्गमिरी घत्या भक्तांशी निश्चयसी मी जाणे. आता असणारे जे प्रभू रामचंद्राचे मनात पासून अशा प्रकारचे भक्त असतात, नुसतं म्हणायलाच राम राम नाही तर तन मन धनातून असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची सेवा करतात, तेच भक्त असणारे आज या ठिकाणावर येऊ शकतात. कितीही अवघड जागा जरी असली, कितीही असणारं नाही पोचायसारखं ठिकाण जरी असलं तरी त्या ठिकाणी जाण्याचं सामर्थ्य फक्त प्रभू रामचंद्राच्या भक्तामध्येच आहे, असं असणारं तपस्विनी माता बोलतात. नाम आवडे मानसी स्मरण न करी जाती आळशी वांझ गाय कपिला जैसी जाणत तैसी ते भक्ती. आता असणारा प्रभू रामचंद्र तर मला आवडते, पण त्यांचं नामस्मरण करायला असणारं मला आवडत नाही. कारण आता या पृथ्वी स्थलावर जेवढे असणारे या भारतामध्ये तरी असणार कोट्यवधी असणारे राम भक्त असतील, परंतु असणार रामकथेला किती 5-25 जण सुद्धा असणारे बळच येतात. तशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी एखादी घरीच गाय आहे आपल्या, पण त्या गायची सेवा करायची नाही. लोकांच्या घरी असणारं त्या ठिकाणी दही द्या, ताक द्या, तूप द्या करीत हिंडायचं, अशी अवस्था असणारी लोकांची असते. पण जे असणारं त्या ठिकाणी त्याच गायची सेवा करतात, गायची सेवा केल्याच्या नंतर सर्व काही ते घरच्या घरीच भेटणार आहे. तसं असणारं प्रभू रामचंद्राबद्दल प्रेम तर मनामध्ये आहे, परंतु कसल्याही प्रकारचं नामस्मरण करायचं नाही. ती भक्ती असणारी काहीच कामाची नाही, असं तपस्विनी माता त्या ठिकाणी हनुमानजीला सांगत आहे. श्रीराम नामावळे पोटी नामे विन टवाळ गोष्टी तेही आवडीच मूळ कोटी नये शेवटी उपयोगा. आता नुसतं मला प्रभू रामचंद्र आवडते, प्रभू रामचंद्राचं असणारं त्या ठिकाणी सर्व काही माझ्या मनामध्ये प्रभू रामचंद्राबद्दल खूप काही आदर आहे, श्रद्धा आहे, अशा प्रकारचं बोलून असणारं काहीही होत नाही. त्या ठिकाणी असणारं नुसती वरवरची आवड असणं काही कामाची नाही. त्याचं नितांत नामस्मरण जर असलं तरच ती सेवा असणारे तुम्हाला मरायच्या टायमाला कामाला येईल. नाही तर तुम्ही असणारी वरवरची सेवा केली तर ती तुम्हाला कसलाच फायदा देणार नाही, असं असणारं ती तपस्विनी माता हनुमानजीला सांगत आहे. मुलाम्याची नाणी जैसी घातकी होती ज्याची त्याची दांभिक भक्ती जाणतैसी साधकांशी अपघाती. आता साधकांसाठी अपघात का ठरते? जशा प्रकारे नकली नाणं बनवणारा असणारा माणूस असावा, नकली नोटा काढणारा माणूस असावा, त्याच्याच नोटा असणाऱ्या ज्या वेळेस त्याच्यावर रेड पडते त्याच्याच नोटा त्याला जशा घातक ठरतात, तशा प्रकारे असणार ही वरवरची जी भक्ती करतात ती असणारी उपयोगाला न येता त्याचा असणारा त्या ठिकाणी दुर्दशा असणारी त्या पुण्यानं होते, असं असणार त्या ठिकाणी हनुमानजीला तपस्विनी माता बोलते. निजात्म प्रतीती कैची त्यासी भजन नुरे जाचे त्यासी विकल्प डोळा पडिले भक्तीसी लोभे त्यासी नागविले. आता असणारा त्याला आपल्या आत्म्यामधनं ईश्वर असणारा त्या ठिकाणी दिसत नाही. जो असणारी अशी वरवरची भक्ती करतो की मला असणारा प्रभू रामचंद्राबद्दल आवड आहे, मला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची सेवा करायची, नुसतं म्हणायला अशा प्रकारचं करतो, तो असणारा त्या ठिकाणी अशा प्रकारचा दांभिक असतो, असं असणार एकनाथ महाराज सांगतात. तुम्ही नेटाचे श्रीराम भक्त विवरी प्रवेशता येत देहलोभे नित्य निर्मुक्त तुम्ही समस्त मज पूज. तुम्ही या ठिकाणी नेटाचे रामभक्त आहात, म्हणजे असणाऱ्या पोटाच्या देठापासून असणाऱ्या प्रभू रामचंद्राची भक्ती तुमच्याकडे आहे, म्हणूनच असणारा तुम्ही या ठिकाणावर एवढ्या गुप्त विवरामध्ये येऊ शकलेला आहात. तुमच्याकडेच ते सामर्थ्य का आहे तर तुम्ही असणारा त्या ठिकाणी खरोखरचे मनाभावातून असणारे प्रभू रामचंद्राची सेवा करणारे भक्त आहात, असं तपस्विनी माता हनुमानजीला बोलत आहे. जन्म मरणाची भयशारी तुम्ही घालोनी तोडरी प्रवेशले तिया विवरी राम निर्धारी भक्तांचा. आणि तुम्ही आपलं मरण आपल्या पायाला बांधून या ठिकाणी या विवरामध्ये घुसलात
कारण कुणीच असणार या काळ्या कुट्ट विवरामध्ये यायची आतापर्यंत तरी हिंमत केली नाही. तुम्ही काय हिंमत केली तर तुमची असणारी त्या ठिकाणी श्रद्धा प्रभू रामचंद्रांवर होती. प्रभू रामचंद्रांवर विश्वास होता की आपण कुठे जरी अडकलो किंवा काही जरी आपल्यावर संकट आलं तरी पालन पोषण करणारा आपला प्रभू रामचंद्र आपल्याला वाचवेल नाही तर मारेल. अशा प्रकारचा भाव तुम्ही त्या प्रभू रामचंद्रांवर ठेवला म्हणूनच असणाऱ्या या ठिकाणी या दुर्गम अशा ठिकाणी तुम्ही येऊ शकलात असं तपस्विनी माता बोलत आहे. रामस्मरण अहर्निशी विघ्ने निर्विघ्न होती त्याची तो प्रताप तुम्हा वानरांशी तुमची दासी मी आता. आणि ज्याच्याकडे प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आहे त्याचे सर्व संकट सुद्धा असणार त्या ठिकाणी यशामध्ये असणारे ते संकट बदलून जातात. अशा प्रकारचं सामर्थ्य राम भक्तांना प्राप्त होतं. तशाच प्रकारचे तुम्ही आहात आणि तशीच भक्ती असणारी तुमची आहे म्हणूनच अशा प्रकारच्या दुर्गम ठिकाणापर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. आता मी असणारी तुमची दासी झालेली आहे कारण प्रभू रामचंद्राच्या भक्ताची सेवा करायचं भाग्य असणारं मला लाभलेलं आहे. तुम्हाला काय पाहिजे काय लागेल ते असणाऱ्या जागेवर पुरवण्याचं काम मी करेल. तुमची जेवढी सेवा मला असणारी घडेल तेवढी असणारी मी मना भावातून करणार आहे असं ती तपस्विनी माता हनुमानजीला सांगत आहे. तुम्हा वानरा समजता मुख्य भक्त तू श्री हनुमंता श्रीराम भजनी एकाग्रता तुम्हा समजता तारक. आता या तुम्हा सर्व भक्तांमध्ये असणारे हनुमानजी तुम्ही खरे अशा प्रकारचे भक्त आहात. प्रभू रामचंद्राची थोडी जास्त सेवा असणारे तुम्ही करीत आहात कारण त्या ठिकाणी जर हनुमानजी नसते तर सर्व वानर त्या ठिकाणी असणार त्या अंधाऱ्या काळ्या कुट्ट जागेवरच असणाऱ्या बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले होते. परंतु हनुमानजी असल्या कारणानं त्यांनी कुणाला शेपटीवर बसवलं कुणाला हातावर बसवलं आणि कसं तरी असणार त्या ठिकाणी त्या गुहेच्या असणार जे काही मेन जागा होती त्या जागेवर आणून ठेवलं. अशा प्रकारचे तुम्ही मुख्य अशा प्रकारचे किंवा असणारे सर्वात मोठे असणारे प्रभू रामचंद्राचे भक्त आहात आणि हे वानर सुद्धा असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे भक्त आहात असं असणारं तपस्विनी माता त्या सर्वांना बोलत आहे. म्याजे केले अनुष्ठान तेने मत झाले ज्ञान हनुमंताचे भक्ती समान नाही आणती लोकी. मी आतापर्यंत असणारं या ठिकाणी जेवढं जप तप केलेलं आहे त्याच्या सामर्थ्यावर मला एवढं तरी कळालं आहे. त्या ज्ञानानं असणारं मला एवढं तरी कळतं की हनुमानजी सारखा दुसरा भक्त असणारा कोणताच नाही. त्यांच्यासारखी प्रभू रामचंद्राची सेवा करणारा असणारा दुसरा कोणीच नाही असं असणारा तपस्विनी माता हनुमानजीची असणारी स्तुती करू लागलेली आहे. ऐसे बोलता तापसी प्रेम लोटले तियेसी लोटांगणी हनुमंताची उकसा बुकसी स्फुंदत. कारण असणार अशा प्रकारचं कौतुक हनुमानजीचं करू लागलेले आहेत. खरंच तुम्ही धन्य अशा प्रकारचे आहात. माझ्या प्रभू रामचंद्राचे असणारे तुम्ही एवढी भक्ती करता म्हणून असणार प्रेम त्या ठिकाणी त्या तपस्विनी मातेला ओतू येऊ लागलेलं आहे आणि त्या प्रेमापोटी असणारं हनुमानजीचं लोटांगण घेऊन असणार त्या ठिकाणी त्या दर्शन घेऊ लागलेले आहे. अग्नि कापुरा होता भेटी विरोन येरांचे पोटी निरालंब उरे शेवटी तैसीच गोष्टी ते झाली. अशा प्रकारे कापूर आणि जाळ एकत्र झाल्याच्या नंतर दोघही असणार एकमेकात विलीन होऊन जातात आणि अदृश्य होतात. तशाच प्रकारची दशा असणारी त्या तपस्विनी मातेची आणि हनुमानजीची त्या ठिकाणी झालेली आहे. दोघांनाही असणार भरभरून सुख समाधान कारण दोघही असणारे प्रभू रामचंद्राचे भक्त होते. भक्ता भक्ताची भेट झालेली आहे म्हणून दोघांनाही तेवढाच आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. निर्धारित हनुमंत रूप तापसी झाली अरूप पाहता तापसीचे रूप सुख स्वरूप हनुमंत. आता असणारं त्या ठिकाणी तपस्विनी मातेनं जे काही आपलं मूळचं रूप होतं ते असणारं हनुमानजीची भेट घेतल्याबरोबर मूळच्या रूपात त्या आलेल्या आहेत आणि आल्याबरोबर असणारं हनुमानजीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांचं रूप बघून सर्व वानर सेना असणारं त्या ठिकाणी सुखी समाधानी झालेले आहे. भक्त भेटीचे लक्षण लक्ष लक्षातीत गहन मनी मने चैतन्य समाधान येरा. आणि दोन्ही भक्त असणारे या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे होते. भक्ता भक्ताची असणारे त्या ठिकाणी भेट झालेली होती म्हणून असणारा सर्व सुख संपन्न दोघं सुद्धा झालेले होते. म्या तप केले निष्काम मती त्या तपाची झाली फलप्राप्ती भाग्य भेटला सी मारुती भव निर्मुक्ती तारक. आणि मी आता
आतापर्यंत जेवढं निष्काम असणार त्या ठिकाणी मी कसल्याही प्रकारचा स्वार्थ या ठिकाणी हे जे तप करत होते त्यातून ठेवलेला नव्हता. पण निष्काम असं तप मी केल्याचं फळ असणार आज मला हनुमानजी भेटलेलं आहे. तुमच्यासारख्या महान भक्ताची भेट असणारी माझी झाली. खरंच धन्य अशा प्रकारचे मी झालेले आहे. सर्व सुख संपन्न मी झाले असं असणार त्या तपस्विनी माता हनुमानजीला बोलतात. श्रीराम भक्त जास भेटती दर्शन स्पर्शन संवाद स्थिती भावे भाव निर्मुक्ती यही प्रतीती मज आली. आणि ती तपस्विनी माता म्हणू लागलेली आहे की प्रभू रामचंद्राच्या भक्ताची भेट ज्याला होते त्याच्या सर्व असणाऱ्या त्या ठिकाणी भवबंधातून मुक्त करण्याचं काम किंवा सामर्थ्य त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या सेवकामध्ये भक्तामध्ये सुद्धा आहे. आणि तेच भक्त असणारे या ठिकाणी मला भेटलेले आहेत. त्याच्यासारखं मोठं सुख असणारं दुसरं कोणतंच नाही असं तपस्विनी माता हनुमानजीला बोलत आहे. आईचे बोलोनी तत्वता हनुमंत चरणी ठेविला माता जे तू पुसिले हनुमंता समूळ कथा सांगेन. अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी तपस्विनी माता हनुमानजीला बोललेले आहेत. हनुमानजीचं दर्शन घेतलेलं आहे आणि म्हणू लागलेले आहेत हनुमानजी असणार तुम्ही जे काही प्रश्न मला विचारलेले होते की या असणाऱ्या गुहेमध्ये तू कशा प्रकारे आली, जी गुहा कुणाची आहे, त्या सर्व प्रश्नांचं उत्तर असणार मी तुम्हाला देते असं तपस्विनी माता हनुमानजीला बोलतात. मोय दानव तेजोराशी माया विंदान तया पासी दानवी देखोनी लाघवासी केले त्यासी विश्वकर्मा. आणि असणार त्या ठिकाणी माया दानव अशा प्रकारचा एक असणारा मय नावाचा एक असणारा राक्षस त्या ठिकाणी होता. काही नाही मारा तुम्ही मारा मारत लई मोठ्या वय आहे का? किती वय आहे? 126. 30 तर झालं का? 30 झालं काय झालं? 50 तरी माझ्याकडे जाऊन बघायला नाही. तुमच्याकडे बघायला म्हणजे राशीन मैदान तयापासी दानवी देखून लगावासी केले तियसी विश्वकर्म. प्रभू रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारे असणार एक वेळ काय झालं, मय नावाचा राक्षस होता, परंतु तो असणारा अत्यंत मायावी अशा स्वरूपाचे असणारं रूप धारण करीत होता. म्हणजे मायेला असणारा ह्या हातावरच त्या हातावर करीत होता. इतका असणारा परिपूर्ण ज्यावेळेस असणारा तो दिसू लागला त्यावेळेस जे काही सर्व दानव आहेत त्या दानवामधील एक असणारा मय होता. त्याच्यामुळं सर्वांनी विचार केला की हा जर इतका मायावी आणि लाघवी अशा प्रकारचा आहे तर त्याला असणारा जर विश्वकर्म्याकडे दिलं तर असणारा तो काय एक करू शकत नाही. कारण विश्वकर्मा सगळ्या सृष्टीचा असणारा निर्माण करणारा अशा प्रकारचा आहे. म्हणून असणारा त्याच्या हवाले त्या असणारा विश्वकर्म्याला केलेला आहे. दानवाची पुरे मंदिरेन कवचे यंत्रे शास्त्रे हे महिमाने चित्र चामरेन अति विचित्रे निर्मिली. आणि ज्यावेळेस असणारा हा विश्वकर्मा म्हणूनच प्रचलित झाला कोण, मय दानव. मग त्याने काय केलं तर जी काही असणारी जेवढीही दानव होते त्या दानवांची घरं जी आहेत ती सर्व सोन्याची बनवून टाकली. जे काही असणार वस्त्र दागिने जेवढ्याही असणाऱ्या त्या ठिकाणी संसारिक गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी असणाऱ्या त्या ठिकाणी कोणत्याही इतर वस्तूच्या ठेवल्या नाहीत किंवा इतर धातूच्या ठेवल्या नाहीत, तर पूर्णपणे असणार छत्र चामर रथ सर्वांसहित असणार त्यांनी सोन्याचं बनवून टाकलेलं आहे. मुक्त पडे हिरे रत्नेन हेमभूषणे मुपस्करणे माया लगवे विधनेन जे कारणे ते मायक. आता त्या ठिकाणी जेवढीही सृष्टी होती, कारण जशा प्रकारे सोनं अलौकिक आहे तशा प्रकारे हिरे मुक्तमणी अशा प्रकारे जे बाकीचे आहे तेही अलौकिक आहे. परंतु त्याने काय केलं, या मायेमध्ये असणार सर्वच असणार आपल्या हाताला विश्वकर्मा लागला किंवा आपण माया असणार पारंगत झालो म्हणून त्याने काय केलं तर सर्व हिऱ्या मोत्या सहित असणार सर्वच गोष्टी असणाऱ्या त्याने सोन्याच्या करून टाकलेल्या आहे. माया लगवी चपळण निज वस्ती लागी प्रबळ
त्याने निर्मळ हेमबळन अतिरिक्त स्थळ अति गुप्त. आणि अशा प्रकारे असणार जी माया आहे ती अत्यंत लाघवी अशा प्रकारची आहे. ती कुणालाच कळत नाही. ती फक्त असणार जर सांभाळू शकत असेल तर भगवान प्रभू रामचंद्र भगवान आणि संत या दोघा पुढे असणार फक्त माया चालत नाही. आणि त्यांच्या व्यतिरिक्त आपण सगळे मायेने गांजलेलोच आहोत. म्हणून अशा प्रकारची माया जी आहे त्या मायाच्या लाघवीपणाने त्याने काय केलं तर हे सर्व असणार सुवर्णाचं बनवलं. परंतु ती जे सुवर्णाचं बनवलं होतं त्याच्यावर कुणीतरी आघात करेल, त्याच्यावर कुणी असणारा डोळा ठेवून पुन्हा आपल्याला कुणासोबत तरी नडावं लागेल. म्हणून त्याने सगळं ही जी सृष्टी त्याची बनवलेली होती सोन्याची ती सर्व एका गुहेमध्ये असणार लपून ठेवलेली आहे. येते नसता रवी चंद्रासी नित्य प्रकाश हिवरासी. हे लागवतया पासील अतिक्रे कोणसी तत्करणार. आणि अशा प्रकारे असणार त्याने ज्या वेळेस ती गुहेमध्ये सर्व सोनं वगैरे सर्व नेऊन ठेवलं, परंतु मध्ये गेल्यानंतर ती गुहा सुद्धा असणार तिथं जे काही आभाळ होतं ते सुद्धा सोन्याचं होतं. जे विमान असणारे फिरण्यासाठी त्यांना होते ते सुद्धा सर्व सोन्याचे होते. म्हणजे सर्व असणारं सृष्टी पाणी सोडता असणाऱ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते अत्यंत सुवर्णमय करून ठेवलं होतं. आणि अतर्क अशा प्रकारची स्थिती असणारे त्याने बनवून ठेवली होती अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळं ते सर्व सुवर्ण असल्या कारणानं स्वयं प्रकाशित अशा प्रकारचा असणार ते जागा दिसू लागले. तिथं चंद्र सूर्याचं सुद्धा असणार काही काम राहिलेलं नाही. हेम तरुवर सुफळीन हेम सरोवर अमृत जळी. हेम जळचर क्रीड तळीन हेम कमळी सुगंध. आणि अशा प्रकारे तिथं जी झाडं आहेत ती सुद्धा सुवर्ण स्वरूपच आहेत. त्यांना फळं येणारी ती सुद्धा सोन्याचीच आहेत. जे असणारं त्या ठिकाणी पाणी आहे ते पाण्यामध्ये असणारं दिसणारे जे काही मासे आहेत ते सुद्धा सुवर्णमय अशा प्रकारचे आहेत. जी असणारी फुलं येतात फुलं सुद्धा असणाऱ्या सुगंधाची अत्यंत सुवर्णाचीच अशा प्रकारचे आहेत. परंतु अत्यंत असणारं सुवासिक अशा प्रकारची फुलं आहेत. आणि जशी फक्त सृष्टी हीच पण सर्व असणारा सोन्याची, पण जी काही स्वाद वगैरे असणारा सगळ्या गोष्टीचा आहे तो असणारा जशाचा तशा असणारा त्याने ठेवलेला आहे. हेम मंदिरे हेम भीतीन हेम भूमिका हेम समस्थिती. माया माईक मायू स्थितीन जननी स्थिती कपिराजा. आणि अशा प्रकारे त्यांची घरं सुद्धा सोन्याची आहेत. त्याच्या भिंती सुद्धा असणाऱ्या सोन्याच्या आहेत. जे काही असणार खाली जमीन सुद्धा जी आहे ती सुद्धा सुवर्णमय अशा प्रकारचे आहे. झोपायला पलंग आहे त्याच्यावरचे असणारे जे काही वस्त्र आहेत ती सर्व सोन्याची बनवून टाकलेले आहेत. आणि अशा प्रकारचे असणारे सर्व ही जी गुहा आहे ती माईक करण्याचं कार्य असणार मायेने त्या मय दानवाने केलं आहे. आणि हे हनुमंतरा अशा प्रकारे असणार हे सर्व जे काही तुला असणार डोळ्याने दिसू राहिलं आहे ते मय दानवाची कृपा आहे. तने माया सूर्य येते बैसुनी महावन वनातन ब्रह्म प्रसन्न केलं तोपयुक्त. तपविने मार्य शोधून आणि अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी त्याच मयासुराने काय केलं तर तो असणारा एका जंगलात जाऊन बसलेला आहे. आणि त्याने अखंड असणारे त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. आणि तप इतकं भयंकर केलं की त्याने असणारा निश्चितच ब्रह्मदेवाला प्राप्त करून घेतलेला आहे. मया वर्ग मागे आपण म्या शत्रू मारावे संपूर्ण. मद न यावे मरण ऐसे वरदान मद द्यावे. म्हणजे ज्या वेळेस असणारा ब्रह्मदेव त्यांना असणारा प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मदेवाने विचारलं की बाबा तू कोणत्या कारणास्तव मला या ठिकाणी प्रसन्न करून घेतलेला आहेस. त्यावेळेस असणार त्याने सांगितलं की मी आता सर्व ऐश्वर्य संपन्न झालोय परंतु मला भीती फक्त कशाची मरणाची. आणि त्याच्यामुळे हे ब्रह्मदेवा तुम्ही काय करा की मला कोणी मारणार नाही अशी काहीतरी व्यवस्था करा. आणि अशा प्रकारचा माझा शत्रूच निर्माण होऊ नये किंवा मी मरूच नाही असं काहीतरी मला वरदान द्या. ऐकोनी मायेचे वचन ब्रह्म झाला हस्य वंदन. जन्म सेवे नित्य मरण वरदान केवी लाभे. आणि ज्यावेळेस असणाऱ्या मय दानवाने अशा प्रकारची मागणी ब्रह्मदेवाकडे केली. ब्रह्मदेव असणारे हसू लागले की बाबा तू जे असणारं वरदान मागू लागलेलं आहेस ते कदाकाळी असणारं शक्य होऊ शकत नाही. कारण या सृष्टीमध्ये जर भगवान जन्म घेतात त्यांना असणारं सृष्टी सोडून जावं लागतं तर बाकी जे असणाऱ्या कुणाचीच कथा येत चालत नाही. आणि त्याच्यामुळं जो जन्माला येतो तो असणारा निश्चितच मरण पावतो. त्याच्यामुळे या व्यतिरिक्त जर तुला काही पाहिजे असेल तर माग, परंतु अशा प्रकारच्या असणाऱ्या गोष्टी मीही देऊ शकत नाही. निर्मरण वरू मागतान
हरिने कुपू निज योगिता संजीव निर्जीव नको मागता नखग्रता नामिला. आणि ज्या वेळेस असणार आता तुला तर इथून मागचा असणाऱ्या गोष्टी माहिती, तू जर असणार तप करून मला मिळू शकतोस तर तू इथून मागचं काहीतरी अध्यात्म पाहिलंच असेल. जशा प्रकारे असणारे हिरण्यकश्यपूनी वर मागितला होता ब्रह्मदेवाला, मलाच मागितला होता, परंतु त्याने मागितला होता सजीवाकूनही मरण नको आणि निर्जीवाकूनही मरण नको. आता जे आपले नख आहे त्याला असणार सजीवही म्हणता येत नाही आणि निर्जीवही म्हणता येत नाही. मग हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी भगवंताने काय केलं तर नखाचा वापर केला आणि त्याला चिरून टाकला, परंतु त्याला निश्चितच मरावं लागलं. अशा प्रकारे कुणीही या ठिकाणी जन्माला आलेला व्यक्ती असो, झाडपाला कुणीही असणारा जीव असो, तो या ठिकाणी जो जन्माला आला त्याचं निश्चित मरण आहे. मयासुरातेची कथान मरण, मयासुरातेची कथान मरण नको वर मागता. यासी आली मरणा यावस्थान निर्ममरणता केवी लाभे. आणि अशा प्रकारे असणारं हे मयासुरा तू असणारं मरण नको म्हणून मागू लागलेला आहेस, याचा अर्थ तुझं असणारं निश्चित मरण जवळ आलेलं आहे आणि तुला त्याच मरणाची भीती वाटू लागलेली आहे, असा असणारा ब्रह्मदेव विचार करू लागलेले आहे. भीमानयाचे माथा नित्य वसे मरण स्वस्था हनुमंता न स्वानिता निर्मिता केवी लाभे. आणि अशा प्रकारे असणारे ब्रह्मदेव बोलू लागले आहेत की देह अभिमान असणारा जागृत त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळे मरणाची भीती वाटू लागली आहे. देह अभिमान कधी जागृत होतो? ज्यावेळेस आपल्याकडे असणाऱ्या पूरक गोष्टी सगळ्या असल्या, आपल्याला जे पाहिजे ते करता आलं की देह अभिमान जागृत होतो. कारण का मग पुढे आपल्याला वाटतं की आता आपल्यापाशी सगळे पण आपण नीट पाहिजे. आणि परमार्थ काय करतो? परमार्थ त्याच गोष्टी आपल्याला प्रदान करतो की कोणतीही गोष्ट कोणत्याही काळात जर आपल्याला त्या ठिकाणी हवीशी वाटली तर परमार्थिक माणूस जितक्या योग्यतेने ते असणारा हाताळू शकतो, तो संसारिक माणूस सुद्धा हाताळू शकत नाही. आणि तशा प्रकारे असणार जो मयासुर आहे त्या मयासुराला असणारा अहंकार झालेला आहे का मी असणारा त्या ठिकाणी विश्वमुक्त परमेश्वरून जे नाही ते कार्य करून घेतलेलं आहे, सर्व असणारं सोन्याचं करून घेतलेलं आहे. जर या ठिकाणी मी सार्वभौम जर त्या ठिकाणी राहिलो आणि इथून पुढे असणारा मला जर मी मेलोच नाही तर मी सर्व सृष्टीवरती राज्य करेल, सर्वांच्या असणारा नाकात दम आणून सोडून मी सगळ्या गोष्टी भोगण्या योग्य होईल. अशा प्रकारचे असणारे देह अहंकार आणि ममता असणारी त्याची जागृत झाली आणि त्याच्यामुळे देह मरणाची भीती त्याला वाटू लागली आहे. आणि ज्याच्याकडे असणारा देहाचा लोभ असतो तो असणारा मरणाव्यतिरिक्त राहूच शकत नाही. अशा प्रकारे असणारं ब्रह्मदेव बोलतात. ऐक माझे वरदान इवरी असतानय मरण बाहेरी निघताचे जानन वैरी प्राण घेतील. मग ब्रह्मदेवाने सांगितलं की तू इतका अट्टहास करून असणारा तुझी असणारा सृष्टी निर्मित केली, तुला चंद्र सूर्याची जर गरज नाही तर बाकीच्या गोष्टीचा असणारा तुला काय गरज आहे? म्हणून असणारा तुला जर वरदानच पाहिजे तर वरदान देतो. काय? तू तुझ्या सृष्टीत असणारा जिवंत राहशील. जी काही असणारी गुफा तू निर्मित केलेली आहे, जोपर्यंत त्या गुफेमध्ये तू आहेस निश्चितच तू असणारा त्या ठिकाणी तुझा घात कुणीही करू शकत नाही. परंतु गुफेच्या बाहेर तू जर निघला तर तुझं निश्चितच मरण आल्याशिवाय राहणार नाही. वैरी आली वरातन तुझे निहाते हाते पावती घात बाहेर निघता निसंकितन तो तिची तेथे नमशील. आणि अशा प्रकारे वैरी कितीही बळवान जरी असला तरी असणारा तो जर तुझ्या गुहेमध्ये असणारा घुसून तुझ्या सोबत युद्ध करायचं म्हणलं तर तो त्याचा असणारा क्षणार्धात घात करू शकतील. इतकी असणारी त्या गुहेमध्ये तुझी बळशक्ती चालेल. परंतु तू जर असणार गुहेच्या बाहेर आलास आणि तुझी सामर्थ्यता जर दाखवायला लागलास तर निश्चितच तुझाच घात झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं वर्धनच त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने त्याला देऊन टाकले. मयासुरा ऐक निश्चितन जे झाला ईशा शक्त त्यावरी करी काळ घातन सत्य अखरते ब्रह्मवाणी. आणि अशा प्रकारे असणारा मयासुराला बोलू लागले की हे मयासुरा, जो असणारा या संसारामध्ये जर भगवंत स्वरूप होण्यासाठी त्याने जर असणारा सत्कीर्ती करण्याचं कार्य किंवा असणारा सत्मार्गाला जर तो लागला तो निश्चितच असणारा त्या ठिकाणी देहाचा अभिमान सोडून देहाचं भय सोडून असणारा भगवंत स्वरूप होऊ शकतो. पण जो असणारा त्या ठिकाणी विषयामध्ये असणारा लोलुप्त होण्याच्या गोष्टी करू लागले त्याला जर असणारा शरीराचं
शरीराचं मरणाची जर भीती वाटते तर त्याला असणारे विषय भोगायचे आहेत आणि त्याच्यामुळं तो शरीर मरण नको म्हणून लागलेला आहे. आणि त्याच्यामुळं तू जर त्या ठिकाणी विषयासक्त होण्याच्या गोष्टी करून जर मला मरण नको म्हणत असेल तर तो असणारा यदा काळी असणारा कधीही शक्य होऊ शकत नाही. हा माझा असणारा वाक्यार्थ आहे आणि हे माझं तुला असणारं सांगणं आहे. ब्रह्मवंदे वरदर्थन सेवेची पडिला इचेरात सुरवर लोभे निघता तेथन इहरी समस्त नमितीतील. आणि अशा प्रकारे असणार ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिलेलं आहे, परंतु असणार तो शंकित अशा प्रकारचा आहे. कारण इतकं सर्व असणार ऐश्वराम आहे पण घेता काहीच येत नाही. बाहेर असणार त्या ठिकाणी जाता येत नाही. मग असणार आता काय होऊ लागलं, तो असणारा सार्वभौम झाला, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टी आल्यानंतर जे काही देवादिदेव आहेत त्यांना काही करमत नाही. म्हणून ते असणार सर्वजण त्याचं जे काही ऐश्वराम आहे ते बघण्यासाठी किंवा त्याचं हडप करण्यासाठी त्याच्याकडे असणार येरझाऱ्या घालू लागले. या लागी सुरवरान अतिरिक्त कीर्त बळदुर केले गुप्त मयासुर होता आनंद तन तोही मरणार्थ पावला. आणि अशा असणाऱ्या त्या ठिकाणी नाही जोड अक्षर फुटत नाही. आणि असं असणाऱ्या त्या ठिकाणी जोड अक्षर फुटत नाही जरा मला. पहिली बार आहे मी विचार केला की देव इथे लोभाने इथे मरून जाते म्हणून गुप्त केली गावाला येते पण ते मेन बसतीत का हो कोणच उठून पुढे आलंय बघा किती झाले आता 49 झाले 49 नाही तरी छान वाचलेले आवड बाईक सांगू मी आता बाईक नाही बाबा घ्या ना तुम्ही बाईक घ्या ना तुम्ही माझ्यावरती तुम्ही बसले आम्हाला